लॉस एंजेलिसमधील आगीचा धिंगाणा आता संपूर्ण जगभर चर्चित राहिलाय। या आगीनं तेथील अनेक लोकांचा जीव घेतला तर अनेकांना बेघरही केलं। या घटनेनं फक्त अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगच हादरून निघतंय, कारण आगीचा असा हा प्रलय आजवर कुणीही कधीच पाहिला नव्हता। 7 जानेवारीपासून सुरू झालेली ही आग अद्याप शांत होण्याचं नावच घेत नाहीये। अमेरिकेतील फायर ब्रिगेड आपल्या जीवाचा आकांत करत ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे। यासाठी या आगीत आत्तापर्यंत हजारो टन पाणी ओतण्यात आलंय, मात्र तरीही ही आग काही शांत झालेली नाही। याहून उलट ती संपूर्ण शहरात आणखीन वेगात पसरतीये। माहितीनुसार या आगीत आतापर्यंत 13,000 घरं जळून खाक झाली आहेत। मात्र यातही आता लक्षवेधी बाब ठरत असलेली गोष्ट म्हणजे जिथे मोठमोठ्या सेलिब्रिटीजची घरं आगीत खाक होऊन गेली, तिथेच एक घर आजही जसंच्या तसं शाबूत आहे। या घराच्या आजूबाजूचा परिसर, घरे जळून नष्टही झालीत, मात्र हे घर पहिल्याप्रमाणेच काहीही न होता वर मान उंचावत उभं आहे। अक्षरशः आगीचे लोळ या घरावर पडले, पण या घराला काहीच झालं नाहीये। याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतीये। खरं तर या परिसरात अनेक श्रीमंत उद्योजक आणि सेलिब्रिटीजची घरे आहेत, पण हे घर वगळता त्यापैकी एकही घर राहिलं नाहीये। आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे कसं शक्य आहे? हे एकमेव घर जळण्यापासून कसं शाबूत राहिलं? चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया। या घराच्या मालकाचं नाव डेव्हिड स्टायनर असं आहे। अमेरिकेतील घरं ही लाकडी प्लायपासून तयार केली जातात, पण डेव्हिड यांनी दगडाचं घर बांधलं आहे। शिवाय या घराची निर्मिती करताना भूकंप प्रतिरोधक टेक्नॉलॉजीही वापरली आहे। यासोबतच घराचं छत हे फायर प्रूफ आहे, त्यामुळं आसपासची घरं जळत असताना या दुमजली इमारतीला काहीही झालं नाहीये। हे घर बांधण्यासाठी डेव्हिड यांनी जवळपास 67 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं जात आहे। पण हे बांधकाम इतकं जबरदस्त आहे की जिथं संपूर्ण शहर जळतंय तिथं हे आपलं डोकं उंचावून सगळं दृश्य पाहत आहे। आगीचा झळही त्या घराला काही करू शकला नाही।